जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण। ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी। ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या मारे जपा जपा हिरवाई। थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण। आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण। नमस्कार मंडळी, मी शुभम निकम आपणा सर्वांचे ऑनलाईन खुली पर्यावरण शाळामध्ये सर्वांचे स्वागत करतो। पर्यावरण दक्षता मंडळ गेली 24 वर्ष पर्यावरण शिक्षण, संशोधन व जनजागृती या विषयांवर ठाणे व ठाणे परिसरात कार्य करत आहे। आपण प्रत्येक सत्रामध्ये पर्यावरण दक्षता मंडळाच्या एका प्रकल्पाबद्दल माहिती जाणून घेतो। आज आपण स्वच्छ खाडी अभियान या विषयाची माहिती जाणून घेऊया। चला तर मग एक छोटीशी ठाणे खाडीची सफारी करून घेऊया। जर तुम्ही आपला नकाशा बघितला असेल ठाणे आणि मुंबईचा, तर तुम्हाला दिसेल की ह्या दोन उपनगरांना एक निळीशी रेष विभाजते, ती म्हणजेच ठाणे खाडी। ही ठाणे खाडी आशियातील 26 किलोमीटर इतकी लांब खाडी आहे व ती खाडी या 6 महानगरांचं सांडपाणी, त्यातील येणारा कचरा व या खाडीच्या अवतीभोवती राहणारे बरेचशी लोक यांचं दैनंदिन जीवन या खाडीवर अवलंबून आहे। पण ही खाडी हळूहळू विलुप्त होत चालली आहे। या खाडीचं संगोपन करण्यासाठी आपण काय केले पाहिजे, तर पर्यावरण दक्षता मंडळाने जलसाक्षरता अंतर्गत 2004 साली स्वच्छ खाडी अभियान सुरू केले। स्वच्छ खाडी अभियान म्हणजेच काय, तर त्या खाडीत उतरून त्या खाडीतील कचरा काढणे नाही, तर लोकांना त्या खाडीमध्ये कचरा टाकण्यापासून परावृत्त करणे। आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघतो की कित्येक लोक या खाडीमध्ये कचरा टाकतात आणि तेच आपल्याला कुठेतरी थांबवायचं आहे आणि ते रोखण्यासाठी आपण स्वच्छ खाडी अभियान सुरू केले। या अंतर्गत आपण दरवर्षी 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवशी व 26 जुलैला येणाऱ्या जागतिक खारफुटी दिवशी आपण एक राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करतो। त्यामध्ये बरेचशा स्पर्धा आपण ठेवतो आणि त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यापासून महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच टीचर्स व रिसर्च स्कॉलर यामध्ये सहभागी होतात व भरपूर प्रमाणात या पाणथळ भूमीविषयी प्रतिसाद देतात। आणि अशाच रीतीने बऱ्याचशा लोकांमध्ये पर्यावरण दक्षता मंडळ ही ठाणे खाडीबद्दल जनजागृती करत आलेली आहे आणि गेली 20 वर्ष ही ठाणे स्वच्छ खाडी अभियान पर्यावरण दक्षता मंडळ राबवत आहे। पुढे जाता आपण खुली पर्यावरण शाळेविषयी जाणून घेऊया। घर बसल्या लोकांना पर्यावरण विषयी रंजक माहिती मिळावी म्हणून पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिकेने 9 फेब्रुवारी 2024 रोजी ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेचे मोहिमेची सुरुवात केली आणि त्यापासून आतापर्यंत आपण 12 सत्र आयोजित केलेली आहेत। या प्रत्येक सत्रामध्ये तुम्हाला वेगवेगळी प्रश्नावली विचारली जाते व ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात आणि माझं तुम्हाला हेच निवेदन आहे की आपण सगळ्यांनी यामध्ये सहभागी होऊन आम्हाला खुली pip-shala@gmail.com वर या प्रश्नांची उत्तरं द्यावी व तुम्हाला सगळ्यात शेवटी मला एक सुंदर सर्टिफिकेट मिळेल। आपण ऑनलाईन खुली पर्यावरण शाळेच्या 13व्या भागाकडे वळणार आहोत। आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण केमिकल युक्त झालेलो आहोत। आपलं आयुष्य हे केमिकल युक्त झालेलं आहे। तर आपल्याला कसं या केमिकल युक्तापासून ते केमिकल मुक्तापर्यंत आपली जीवनशैली वळवता येईल, तर आजचे आपण हे सत्र ठेवलेले आहे आणि आज आपला विषय आहे रसायन मुक्त जीवनशैली म्हणजेच केमिकल फ्री लाईफस्टाईल।
आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर संगीता जोशी मॅडम. सत्राला सुरू करण्या अगोदर आपण जोशी मॅडम यांच्याबद्दल काही परिचय जाणून घेऊया. संगीता जोशी मॅडम यांचे पदव्युत्तर शिक्षण पर्यावरण शास्त्र या विषयात झालेले आहे. त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या असून 3 वर्ष पूर्णकालिक म्हणून ठाणे जिल्ह्यात व अकोला जिल्हा संघटन मंत्री म्हणून काम केले आहे. ठाणे येथील पर्यावरण दक्षता मंडळाबरोबर 15 वर्ष पर्यावरण क्षेत्रात काम करत असून सध्या त्या संस्थेच्या सचिव आहेत. पर्यावरण गतिविधी, नारी शक्ती, अखिल भारतीय प्रमुख ही जबाबदारी देखील त्या सांभाळत आहेत. तर फार वेळ न घेता मी जोशी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. नमस्कार मंडळी. शुभमचे धन्यवाद. शुभमने अतिशय सुंदर अशी आपल्या खाडी मोहिमेची माहिती दिली आणि कार्यक्रमाची एक सुंदर सुरुवात करून दिली. या खाडीचा सुद्धा काही संदर्भ आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये येणार आहे. श्रोते हो, या मंडळी, आजचा विषय आपला आहे रसायन मुक्त जीवनशैली. आपल्याला जी सवय झाली आहे ती पटकन इंग्लिश मध्ये बोललं की आपल्याला जास्त चांगलं कळतं. ते म्हणजे अनेकांना रसायन मुक्त जीवनशैली हे कळलं नसेल. त्यामुळे आपण जर का म्हटलं की केमिकल फ्री लाईफस्टाईल तर ते पटकन कळेल. खरं म्हणजे आजचा आपला विषय खरं तर हा जो आहे ना, ह्याचा स्कोप हा खूप मोठा आहे. म्हणजे खूप विषय ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. पण आपल्याकडे असलेली वेळ लक्षात घेऊन आपण त्यातला एक छोटा भाग आज बघणार आहोत. आजच्या आपल्या भागामध्ये आपण काय काय बघणार आहोत तर रसायन मुक्त जीवनशैली म्हणजे काय. त्याच्या आधी आपल्याला रसायनयुक्त जीवनशैली म्हणजे काय बघावं लागेल आणि मग हळूहळू आपण रसायन मुक्त जीवनशैलीकडे कसे जाऊ शकतो हे आपल्याला बघावं लागेल. रसायनांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम, रसायनांचे किंवा केमिकल्सचे पर्यावरणावरती होणारे परिणाम आणि मग ह्याला काही पर्याय आपल्याला काढता येतात का, किंवा काही प्रमाणात तरी आपण जीवनमुक्त रसायनमुक्त जीवनशैली आजच्या काळातही जगू शकतो का, ह्या काही गोष्टींचा आपण विचार करूया. जसं म्हटलं की रसायन म्हणजे जशी शुभमने आपल्या कार्यक्रमाची ओळख करून दिली की रसायन युक्त जीवनशैलीकडून रसायन मुक्त जीवनशैलीकडे. म्हणजे आता आपण जर का विचार केला तर हा विषय घेण्याची आपल्याला गरज काय पडली, म्हणजे कशा करता म्हणून हा एवढा विषय आपल्याला एक सेशनसाठी एक सत्रासाठी ठेवावा लागला. तर आपण आता विचार केला, सहज विचार केला तर आपण अक्षरशः केमिकल्सनी किंवा रसायनांनी चारी बाजूनी वेढलो गेलेलो आहोत असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे दिवसा उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे जे काही करतो त्याच्यामध्ये रसायनांचा समावेश किंवा अंतर्भूत हा केलेलाच असतो किंवा असतोच असतो. आणि आपल्या ते लक्षातही येत नाही इतक्या सहज पद्धतीने आपण त्याच्यामध्ये गुंतलो गेलेलो आहोत. किंवा हे सगळं नॉर्मल आहे, हे असंच असतं असं वाटावं इतकी रसायनं आपल्या सगळ्या जीवनशैलीमध्ये म्हणजे दैनंदिन जीवनशैलीमध्ये जोडली गेलेली आहे. आता ही अति प्रमाणात जी रसायनं आपण वापरतो त्याचे असंख्य दुष्परिणाम आपल्यावरती होतात. फक्त आपल्यावरती होतात असं नाही तर पर्यावरणावरती सुद्धा होतात. त्याच्या बाबतीत आपण नंतर बोलूया. काही उदाहरणं, एखाद दोन छोटीशी उदाहरणं मी घेते आणि त्याच्यातून मग आपल्या लक्षात येईल की ही म्हणजे रसायन मुक्त जीवनशैलीची आवश्यकता का आहे. 1962 साली सायलेंट स्प्रिंग नावाचं एक पुस्तक आलं. रशेल कार्सन म्हणून लेखिका होत्या, त्यांचं हे पुस्तक होतं. त्यावेळेला कीटकनाशक आणि हे सगळ्या गोष्टी नवीन होत्या आणि कीटकनाशकांचा म्हणजे DDT सारख्या कीटकनाशकांचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वापर होत होता. त्यावेळेला विचार करायची पद्धत अशी होती की कीटकांमुळे पिकांचं नुकसान होतं आणि मग हे कीटक नष्ट करण्यासाठी म्हणून कीटकनाशक हे वापरलं जायचं आणि मग त्याच्यातून अशी समजूत होती की हे कीटक मरतात
आणि आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती धान्य मिळतं. पण हळूहळू असं लक्षात आलं की कीटकनाशकांनी फक्त कीटकच मरतात असं नाही. तर हे कीटकनाशक ज्या वेळेला फवारलं जातं त्यावेळेला ते शेतातल्या जमिनीवरती पडतं, पाण्यात म्हणजे शेताला जे पाणी दिलं जातं त्याच्यावरती पण ते पडतं, त्याच्यामध्ये ते विरघळलं जातं आणि त्याच्याबरोबरती ते वॉटर बॉडीमध्ये प्रवेश करतं. ह्या वॉटर बॉडीमधनं किंवा ह्या पाणवठ्यामधनं, पाण्याच्या स्त्रोतांमधनं, म्हणजे तळं असेल, विहीर असेल, नदी असेल, ह्या सगळ्यातनं ते परत आपल्यामध्ये प्रवेश करतं किंवा तिथे असलेले मासे आहेत, तिथे असलेल्या जलवनस्पती आहेत, तिथे असलेलं अन्य जीवन आहे, त्यांच्या अन्नसाखळीमध्ये ते प्रवेश करतं आणि ते परत आपल्याकडे येतं. आणि मग आपल्याला विविध प्रकारचे त्रास किंवा आजार होतात, व्याधी होतात. हे हळूहळू संशोधनाने लक्षात आलं आणि प्रकर्षाने हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये हे मांडलं गेलं. हे जे पुस्तक आहे हे जागतिक पर्यावरण चळवळीचं एक सुरुवात करून देणारं पुस्तक, की ज्याच्यातनं ह्या सगळ्याचे गंभीर दुष्परिणाम लक्षात आले आणि नंतर त्याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात झाली. अशा प्रकारचं एक पुस्तक, म्हणजे जागतिक पर्यावरण चळवळीची सुरुवात करून देणारं एक पुस्तक असं त्याला समजलं जातं. ह्याचा परिणाम असा झाला की 1972 मध्ये डीडीटीच्या शेतीमधल्या वापरावरती बंदी आली. अमेरिकेमध्ये डीडीटीला 1972 पासून शेतीसाठी वापरण्यासाठी बंदी आली. आपल्याकडेही ती बंदी शेतीवरती आहे, पण अजूनही आपल्याकडे डास मारण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी डीडीटी फवारलं जातं. विशेषतः पावसाळ्यामध्ये आपल्या हे जास्त लक्षात येतं. दुसरं उदाहरण म्हणजे आता आपण जे स्वच्छ खाडी अभियान बघितलं, तेच एक मोठं उदाहरण आपल्या समोर आहे. स्वच्छ खाडी अभियानाची सुरुवातच या गोष्टीपासून झाली की खाडी ही प्रदूषित झालेली आहे. प्रदूषित झाली आहे ती कशामुळे प्रदूषित झाली आहे? तर शहरातलं सगळं सांडपाणी, खाडीच्या काठावर जी शहरं आहेत किंवा गावं आहेत, त्या गावातलं शहरातलं सांडपाणी हे खाडीमध्ये सोडलं जातं. आणि त्या गावांमध्ये जी MIDC आहेत, कारखाने आहेत, त्यातलंही सांडपाणी किंवा त्यातलंही सांडपाणी ह्या खाडीमध्ये सोडलं जातं. हे सांडपाणी दोन्ही प्रकारचं, घरगुती सांडपाणी आणि कारखान्यातलं सांडपाणी, हे दोन्हीही रसायनांनी युक्त असतं. आता आपण नंतर बघणार आहोत की घरातलं सांडपाणी सुद्धा रसायनांनी युक्त कसं काय असतं. म्हणजे हा अगदी स्वाभाविक प्रश्न आपल्याला पडू शकतो की घरातलं सांडपाणी हे कसं काय असेल रसायनांनी युक्त. तर त्याचाही विचार आपण पुढे जाऊन करूया. कारखान्यातलं सांडपाणी हे रसायनयुक्त असतं हे आपल्याला सहज समजू शकतं. आणि हे सांडपाणी खाडीमध्ये किंवा समुद्रामध्ये, नदीमध्ये सोडण्याची जी सुरुवात झाली ती ह्या विचाराने की डायल्युशन इज अ बेस्ट सोल्युशन फॉर पोल्युशन. म्हणजे एवढ्या मोठ्या अजस्त्र पाण्याच्या साठ्यामध्ये जर का आपण थोडीशी रसायन किंवा मैला किंवा सांडपाणी सोडलं तर ते डायल्यूट होऊन जाईल आणि त्याचे दुष्परिणाम होणार नाही. हे सुरुवातीच्या काळामध्ये खरं होतं, परंतु खाडी तेवढीच राहिली आणि काठावरची जी गावं होती ती शहरात रूपांतर झालं. जी शहरं होती ती मेगा सिटी झाली, कारखाने वाढत चालले आणि मग ह्यांचं सांडपाण्याचं प्रमाणही वाढत गेलं. आणि आता ह्या खाडीची क्षमता हे सगळं पचवून घेण्याची राहिलेली नाही. त्यामुळे आता आपलं म्हणणं असं आहे की खाडीमध्ये जे आपण सांडपाणी टाकतो ते स्वच्छ करून टाकलं पाहिजे, म्हणजे मग खाडी आपोआप स्वच्छ होईल. त्यामुळे अशा तऱ्हेने आपण या दोन उदाहरणांमधून असं बघितलं की रसायनांचे किती गंभीर परिणाम आपल्यावरती होतात. खरं म्हणजे आपण जर का विचार केला तर स्वतः माणसाचा जर आपण विचार केला तर माणूस हे सुद्धा एक रसायनांचं भंडार आहे. आता ते कसं काय असा आपल्याला स्वाभाविक प्रश्न पडेल की माणूस हे रसायनांचा भंडार आहे आणि तरी आपल्याला रसायनमुक्त जीवनशैली जगायची आहे. हे थोडंसं विसंगत नाही का वाटत? तर थोडासा आपण त्या दृष्टिकोनातनं विचार करूया की माणसामध्ये विविध प्रकारची रसायनं ही असतातच,
म्हणजे आपण वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे आपल्या शरीरातली जी हार्मोन्स आहे, आपली प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती रसायनयुक्तच आहे. म्हणजे माणूस जो विचार करतो, असं म्हणतात की माणसाच्या मनामध्ये दररोज येणाऱ्या विचारांची संख्या ही कमीत कमी 60,000 आहे. आणि प्रत्येक विचाराचं एक वेगळं रासायनिक स्वरूप आहे. म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये रोज एवढ्या प्रकारची रसायनं असतात. आपण अन्न खातो, ते अन्न मार्गातून जसजसं पुढे जातं, वेगवेगळी रसायनं त्याच्यावरती, म्हणजे हार्मोन्स ज्याला म्हणता येईल, किंवा पाचक रस आपण ज्याला म्हणतो. पाचक रस हे सुद्धा केमिकल्सच असतात किंवा रसायनच असतात. ते त्याच्यावरती काम करतात आणि अन्न आपल्या अन्न मार्गातून पुढे 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 जातं. अन्नाचं पचन होतं, त्याच्यासाठी काही रसायनं वापरली जातात. अन्न आपल्या शरीरामध्ये शोषलं जातं आणि आपल्या शरीरामध्ये त्याचं विविध घटकांमध्ये रूपांतर होतं. ही खूप मोठी रासायनिक प्रक्रिया सातत्याने रोजच्या रोज आपल्या शरीरामध्ये घडत असते. आपण श्वसन करतो, हे श्वसन सुद्धा रासायनिक स्वरूपाचं आहे. हवा आपल्या फुफ्फुसामध्ये येते, ती रक्तामध्ये मिसळली जाते. म्हणजे हवेतले काही घटक फुफ्फुसाच्या मार्फत रक्तामध्ये येतात आणि रक्तातले काही घटक हे बाहेर टाकले जातात. ही सुद्धा एक रासायनिक प्रक्रिया आहे. आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचा स्पर्श होतो, मला कोणीतरी स्पर्श करतं, त्यावेळेला माझ्या मेंदूला त्याची संवेदना होणं. जर का आपल्याला एखादा डास चावला तर पटकन आपण तो असं मारतो, किंवा ज्या ठिकाणी डास बसलाय त्या ठिकाणी पटकन आपल्याला मारण्याची एकदम काय ज्याला म्हणता येईल, प्रतिक्षिप्त क्रिया होते. आता ही इतकी झपाट्याने घडते, पण ह्या सगळ्या मागे रसायनांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणजे स्पर्शाची जाणीव आपल्या मेंदूला होणं, हे एक प्रकारचं संवेदना मेंदूला पोचणं, ही रसायनांच्या द्वारे पोचवली जाते. आणि मेंदूने दिलेली आज्ञेचं रूपांतर कृतीमध्ये करणं, हे सुद्धा रसायनांच्या मार्फत सांगितलं जातं. त्यामुळे असंख्य प्रकारच्या क्रिया सतत आपल्या शरीरामध्ये सतत सातत्याने घडत असतात. आता आपल्याला असा विचार पडेल की जर का ह्या क्रियांमध्ये रसायनं वापरली जातात, मग ती हानिकारक नाही आहेत का? मग त्याचा माणसाच्या आरोग्यावरती परिणाम होत नाही का? तर ही रसायनं नैसर्गिक असतात. म्हणजे ही रसायनं शरीर तयार करतं, शरीराच्या गरजेनुसार शरीर तयार करतं. ही शरीर तयार करतं, ही शरीर वापरतं, आणि वापरून झाल्यानंतर जर त्याचा निचरा करायचा असेल, ती शरीरात नको असेल, तर शरीराच्या उत्सर्जक संस्थेमार्फत, म्हणजे शरीराच्याच यंत्रणेमार्फत ही बाहेर टाकण्याची सुद्धा प्रक्रिया शरीर करतं. त्यामुळे ही रसायनं ही नैसर्गिकरित्या आपल्या शरीरातली असल्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होत नाही. त्याच्या उलट बाहेरून आपण जी रसायनं घेतो, त्याचा त्रास होण्याची किंवा त्याच्यामुळे काही आजार होण्याची, त्याच्यामुळे काही व्याधी होण्याची आपल्याला खूप जास्त शक्यता असते. आता आपण उदाहरण घेऊया, आपण जे अन्न खातो त्याचं. आता ज्या वेळेला आपलं अन्न नैसर्गिक होतं, म्हणजे नैसर्गिकरित्या पिकवलेल्या भाज्या, नैसर्गिकरित्या पिकवलेलं धान्य, नैसर्गिकरित्या पिकवलेली फळं, हे जेव्हा आपण घेतो, अजूनही म्हणजे पूर्वीच्या काळी हे प्रचलित होतं, पण आता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा प्रोसेसमध्ये असं म्हटलं तर जास्त लवकर कळेल, या सगळ्या धान्य उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये खूप बदल झाले. ज्या वेळेला मी एखादं फळ खाते, ते फळ माझ्या अन्नपचन संस्थेत जातं, त्याच्यावरती विविध पाचक रस काम करतात आणि त्याचं रूपांतर माझ्या शरीरामध्ये रक्तामध्ये होतं किंवा विविध घटकांमध्ये होतं. त्यावेळेला हे जेव्हा नैसर्गिकरित्या पिकवलेलं फळ असतं, त्यावेळेला मला ते त्रासदायक नसतं, उलट मला त्याच्यामुळे शक्ती प्राप्त होते, उत्साह, ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्राप्त होते. पण ज्या वेळेला हे फळ किंवा हे धान्य किंवा अजून जे जे काही आपण खातो, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतं घालून तयार केलेलं असतं किंवा पिकवलेलं असतं,
त्यावेळेला ह्या धान्याचा मला काही ना काही प्रमाणामध्ये त्रास होऊ शकतो. म्हणजे अनावश्यक काही घटक माझ्या शरीरामध्ये हे येऊ शकतात, प्रवेश करू शकतात या अन्नाच्या मार्फत. हे धान्य ज्या वेळेला रासायनिक खतं घालून तयार केलेलं असतं किंवा पिकवलेलं असतं, त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती कीटकनाशक किंवा पेस्टिसाइड्स आपण ज्याला म्हणतो ती मारलेली असतात. त्याच्यावरती कीड पडू नये किंवा त्याचं नुकसान होऊ नये, धान्याचं नुकसान होऊ नये ह्याच्यासाठी म्हणून. तर ही अनेक वेळेला सालासकट आपण हे सगळं खातो. आता मध्यंतरी माझंच उदाहरण मी सांगते की मला घशाला त्रास व्हायला लागला आणि 2-3 दिवस झाले मी आपलं घरगुती काहीतरी करून बघत होते, पण तो काही बरा होईना. मग शेवटी मला डॉक्टरकडे जावं लागलं की घसा बसलाय किंवा घशात आतून खवखवल्यासारखं वाटतंय. तर त्यांनी मला लगेच विचारलं, तू द्राक्ष खाल्ली होतीस का? आणि मी योगायोगाने द्राक्ष खाल्ली होती. तर म्हटलं हो. तर ते म्हणले त्याच्यावरती हे जे पेस्टिसाइड्स मारले गेले त्याचा हा झालेला त्रास आहे. आणि जवळजवळ 3 आठवडे माझा तो सगळा त्रास चालू होता. तर अशा तऱ्हेने आपणही वेगवेगळी अनुभव घेत असू. हे झालं पेस्टिसाइड्स किंवा ही कीटकनाशकं आणि खतं. आता अनेक वेळेला असं असतं की कलिंगडाचा आकार मोठा दिसावा म्हणून त्याला काही इंजेक्शन दिलं जातं किंवा त्याचा रंग लाल भडक दिसावा आणि ते घेणाऱ्याला खूप आकर्षक वाटावं ह्याच्यासाठी म्हणून इंजेक्शन दिली जातात. आता हे जे इंजेक्शन दिलेले आहे त्याच्यामुळे कलिंगड मोठं होईल आकाराने, त्याचा रंग लालभडकही असेल. ज्या वेळेला आपण ते खाऊ त्यावेळेला ते अनावश्यक असलेलं रसायन आपल्याही पोटात, आपल्या अन्नपचन संस्थेमध्ये जाणार आहे आणि कदाचित आपल्याला त्यामुळे त्रासही होऊ शकतो. एक कलिंगड खाल्ल्याने कदाचित त्रास होणार नाही किंवा एक फळ खाल्ल्याने त्रास नाही होणार, पण वारंवार आपण जेव्हा अशा प्रकारची बाजारात असलेली फळं खातो, म्हणजे आपण असं बघतो की फळांचा रंग गडद दिसावा म्हणून त्यांना रंगामध्ये बुडवलं जातं किंवा त्याचा आकार मोठा व्हावा म्हणून त्याच्यावरती ग्रोथ हार्मोन्स फवारली जातात किंवा जसं कलिंगडाचा रंग अजून लाल भडक दिसावा आणि ते आकर्षक दिसावं ह्याच्यासाठी त्याला इंजेक्शन दिली जातात. अशा तऱ्हेची असंख्य रसायनं ही कळत न कळत आपल्या अन्नमार्गात, आपल्या शरीरामध्ये जात असतात आणि ह्या सगळ्याचा निश्चितपणे कुठे ना कुठे आपल्याला त्रास होऊच शकतो. दुसरं म्हणजे आपण जी घरामध्ये, म्हणजे हे एक झालं अन्नाच्या बाबतीत. या बाबतीत आणखीन आपण एक म्हणू शकतो की आता बऱ्याच प्रमाणामध्ये आपण कारखान्यात तयार केलेलं अन्न सुद्धा खातो किंवा जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आलेलं अन्न खातो. म्हणजे इटलीतलं पिझ्झा असेल किंवा अमुक ठिकाणून अमुक आलं, तमुक ठिकाणून तमुक आलं. मग हे जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी येतं तर ते टिकवण्यासाठी म्हणून प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात आणि हे प्रिझर्वेटिव्ह हे सुद्धा रसायनं असतात. खूप जास्त प्रमाणात जर का आपण हे अन्न सातत्याने खात गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. मध्यंतरीच्या काळामध्ये एक कार्यक्रम मी बघितला. एक महिला रोग तज्ञांची मुलाखत होती आणि पीसीओडीचा खूप मोठा प्रश्न त्यांच्या समोर विचारला गेला की हल्लीच्या काळामध्ये पीसीओडीचं प्रमाण मुलींमध्ये खूप प्रमाणात वाढलेलं का दिसतं. त्यावेळेला त्यांनी पहिल्यांदा तेच सांगितलं की प्रिझर्वेटिव्ह घातलेलं अन्न किंवा तुम्ही जे पार्सल मागवता, पॅक फूड असतं, हे अन्न तुम्ही पहिल्यांदा बंद केलं पाहिजे असं त्या डॉक्टर, म्हणजे महिला डॉक्टर ज्या होत्या त्यांनी सांगितलं. जेव्हापासनं आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होत गेलेले आहेत तेव्हापासून हे सगळे आजार खूप मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेले आहेत. कुठेतरी कळत न कळत आपण ह्या सगळ्या आजारांना वाढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा हातभार लागतोय. मुळात आपल्या देशामध्ये जर का सगळ्या प्रकारचे ऋतू आहेत, हवामान आहे आणि त्या त्या प्रकारच्या ऋतूंमध्ये तयार होणारी फळं आहेत, भाज्या आहेत, तर मग हे असं कॅन केलेलं फूड किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं अन्न खाण्याची खरोखरच आपल्याला गरज आहे का?
या गोष्टीचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचे चांगले वाईट होणारे परिणाम ह्याचा विचार करून आपण आपल्या जीवनशैलीमध्ये त्याप्रमाणे बदल केला पाहिजे. तर हे झालं अन्नाचं उदाहरण. दुसरं म्हणजे आपण आपल्या घरामध्ये किती प्रकारची रसायनं वापरतो किंवा केमिकल्स वापरतो. तर सकाळी उठल्यानंतर आपण टूथपेस्ट वापरतो, ते एक प्रकारचं रसायन आहे. त्याच्यानंतर आपण डब्यामध्ये काहीतरी नेतो, अनेक वेळेला ते अॅल्युमिनियम फॉइलमध्ये बांधून नेतो किंवा गरम अन्न प्लास्टिकच्या डब्यांमध्ये आपण घालून नेतो. अनेक वेळेला आपल्या ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जो चहावाला येतो हा पातळ प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये चहा किंवा कॉफी गरम पेय घेऊन येतो. तर ते सुद्धा हानिकारक आहे. प्लास्टिकमध्ये असणारे काही घटक हे त्या गरम पेयामध्ये नक्की विरघळतात आणि ते आपल्याला कालांतराने हानिकारक ठरू शकतात. त्यानंतर आपण आंघोळ करण्यासाठी साबण वापरतो, वेगवेगळ्या प्रकारचे साबण. पूर्वी तर एक साबण असायचा, लाल किंवा हिरवा, आणि घरातले सगळे सदस्य ते वापरायचे. नंतर मग असं झालं की मुलांचा साबण वेगळा, मुलींचा साबण वेगळा, कारण त्या दोघांची त्वचा वेगवेगळी असते. मग एक साबण जो आपण वापरलेला आहे तो घरातल्या बाकीच्यांनी कसा, म्हणजे दुसऱ्यांनी वापरलेला साबण मी कशाला वापरायचा, मग बॉडी वॉश आला, मग शॅम्पू आला, मग कंडिशनर आला. असं करत करत आपल्या आता जर का स्वच्छतागृहात आपण बघितलं तर किती प्रकारच्या बाटल्या अशा मांडून ठेवलेल्या असतात. हे खरंच आपण एकदा मोजल्या पाहिजेत आणि खरोखर किती बदल झालाय आपल्या सगळ्या जीवनशैलीमध्ये. म्हणून या सत्राचं नाव जीवनशैली, रसायन मुक्त जीवनशैली असं ठेवले, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण दैनंदिन वापरामध्ये करत असतो. त्यानंतर टॉयलेट धुण्यासाठी वेगळा साबण किंवा वेगळं काहीतरी रसायन, आणि बाथरूम धुण्यासाठी वेगळं रसायन. त्यानंतर चिकट डाग त्याच्यासाठी वेगळं रसायन, रंगीत कपडे चमकवण्यासाठी वेगळं रसायन, वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुण्यासाठी वेगळा साबण, त्यानंतर त्याला झळाळी येण्यासाठी वेगळा साबण, त्याला सुगंध येण्यासाठी आणखीन वेगळं रसायन. असं करत 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 आपण आपल्या रोजच्या जगण्यामध्ये किती रसायनं ही वापरायला लागलेलो आहोत हे आपल्यालाही कळलं नाही. आणि जास्तीत जास्त करून ह्या सगळ्यामध्ये जाहिरातींचा खूप मोठा वाटा या सगळ्यात आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपलं जीवन अधिकाधिक चांगलं करण्यासाठी आवश्यक आहेत किंवा आपली जीवनशैली अजून अजून चांगली करण्यासाठी, उच्च करण्यासाठी आवश्यक आहेत. किंवा हे नसेल तर खूप काहीतरी आपलं कमी होतंय, खूप काहीतरी आपलं मिस आउट होतंय असं वाटावं. इतक्या प्रकारच्या जाहिरातींचा मारा धो धो आपल्यावरती होत असतो आणि सातत्याने तो मारा झाल्यामुळे हळूहळू या सगळ्या गोष्टी आपल्याला पटायला लागतात आणि आपण त्या आपल्या जीवनशैलीमध्ये आणायला लागतो. तर आपण एक साबण आणि पूर्वीच्या काळी शिकेकाईने जे केस म्हणजे नाहीलं जायचं किंवा केस धुतले जायचे, त्याच्यावरून आज आपण किती रसायनांवर आलेलो आहोत ह्याचा आपण विचार करू शकतो. परत बाहेर जाताना आपण सेंटचा फवारा मारतो किंवा डिओड्रंट लावतो किंवा सनस्क्रीन लावतो. ही पण सगळी वेगवेगळ्या प्रकारची रसायनं आहेत, केमिकल्स आहेत, आणि ह्याचाही कळत नकळत परिणाम आपल्यावरती होत असतो. जसं घाम आपल्या शरीरातनं आतून बाहेर येतो, म्हणजे आपली त्वचा ही सच्छिद्र आहे, तसंच जी रसायनं आपण आपल्या शरीरावरती लावतो, त्वचेवरती लावतो, ती बाहेरून आत जात नसतील का? जसं आपण तेल लावतो, तेलाने मॉलिश वगैरे करतो किंवा केस धुण्यापूर्वी तेल लावतो, तर ते सगळं शोषून घेतलं जातं अशी आपली समजूत असते. मग तेल जर का शोषून घेतलं जातं, जर का घाम आतून बाहेर येऊ शकतो, तर ही सगळी जी रसायनं आपण इतकी मोठ्या प्रमाणात वापरतो आहोत, ही त्वचेच्या आतमध्ये झिरपत नसतील का? त्वचा शोषून घेत नसेल का? आणि मग ह्या सगळ्या रसायनांचा आपल्या शरीरातल्या रक्ताशी संपर्क येत नसेल का? आणि मग ह्याचा दुष्परिणाम हळूहळू या सगळ्या रसायनांचा दुष्परिणाम काही ना काही स्वरूपामध्ये आपल्या आरोग्यावर होत असेल का?
ह्याचाही आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. अगदी रात्री झोपताना सुद्धा आपण मॉस्किटो रिपेलंट लावतो आणि त्याच्याही आपण जाहिराती बघतो की एक खटका दाबला की त्याची शक्ती वाढते आणि मग कितीतरी पट जास्ती प्रमाणावरती हे सगळे डास मारले जातात. आता ज्या वेळेला आपण झुरळं मारण्यासाठी काहीतरी वापरतो रसायन, डास मारण्यासाठी काहीतरी रसायन वापरतो, पाली पळवून लावण्यासाठी काहीतरी रसायन वापरतो, घरामध्ये पेस्ट कंट्रोल करून घेतो की एकही जीवाणू, एकही वळवळणारं काही आमच्या घरात असता कामा नये. म्हणजे तर ह्या सगळ्या म्हणजे जीवन विरोधी गोष्टी आहेत. जसं त्या गोष्टी डासांना संपवतात, पालींना संपवतात, झुरळांना संपवतात, मग मनुष्य म्हणजे काय आहे? आपण म्हणजे जीवनच आहोत ना. मग जसं ते त्यांना हानिकारक आहे तसं ते आपल्यालाही हानिकारक आहे असा विचार आपल्या मनात कधीच येत नाही. आपल्याला असं वाटतं की मी डासांना पळवून लावलं, मी झुरळांना पळवून लावलं, मी झुरळांना मारलं, मी पालींना मारलं. पण त्याच रसायनांचा परिणाम आपल्यावरती होत असेल आणि आपल्यातल्या जीवनावरती होत असेल हा आपण विचारच कधी करत नाही. त्यामुळे ज्या ज्या अँटीबॅक्टेरियल गोष्टी आहेत त्या सगळ्याचा परिणाम जसा त्या सूक्ष्म जीवांवर होतो तो सूक्ष्म परिणाम आपल्यावरती सुद्धा होत आहे. ह्याचा आपण विचार केला पाहिजे आणि तारतम्य वापरून आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या पाहिजे. तिसरी आणखीन एक गोष्ट आहे जी आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरतो ती म्हणजे सौंदर्य प्रसाधन. सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतं. प्रत्येकालाच असं वाटतं की मी सुंदर दिसलं पाहिजे, माझी उंची अमुक एक असली पाहिजे, माझा बांधा हा सडपातळ असला पाहिजे, माझं वजन अमुक एक असलं पाहिजे, माझा रंग हा गोरा असला पाहिजे, माझे डोळे अमुक असे असले पाहिजे. वेगवेगळी सौंदर्याची जी परिमाणं आहेत जी आपण चित्रपटात किंवा अशा सगळ्या ह्याच्यातनं बघतो आणि आपल्याला असं वाटतं की त्यांच्यासारखंच आपण दिसायला पाहिजे. मग त्यासाठी अनेक रसायनांचा उपयोग केला जातो. वेट लॉस करता अमुक अमुक वापरा, प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा खप वाढतो. म्हणजे ही प्रोटीन पावडर घ्या त्याच्यामुळे अमुक अमुक होईल, किंवा वेट लॉस करता ह्या गोळ्या वापरा, गोरं दिसण्याकरता अमुक एक प्रकारचं क्रीम वापरा की तुमची त्वचा गोरी होईल आणि एकदम तुम्ही खूपच सुंदर म्हणजे अगदी परीसारखे सुंदर दिसायला लागाल. उंची वाढवण्याकरता अमुक एक तुम्ही गोष्ट घ्या. मी आता कुठल्याही प्रोडक्टची नावं घेत नाही, पण मी ज्या वेळेला ह्या गोष्टी म्हणते आपल्या डोळ्यासमोर त्या त्या गोष्टी नक्की येत असतात. तर मुलांची उंची म्हणजे मी अमुक अमुक बॉय, मी अमुक अमुक गर्ल असं जे आपण बघतो ना, असं ते कप घेतलेलं आणि असं अगदी, तर ही सुद्धा सगळी रसायनच आहेत एक प्रकारची. ती आपल्या शरीरामध्ये म्हणजे उंची वाढवणारी रसायनं किंवा आपल्याला सुदृढ ठेवणारी रसायनं ही आपल्या शरीरामध्ये तयार होतच असतात. पण ज्या वेळेला मला माझ्या नैसर्गिक उंचीपेक्षा अजून उंची हवी असते किंवा अजून काहीतरी जास्ती हवं असतं त्यावेळेला आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरतो. पण ह्या गोष्टींचा कळत नकळत कुठेतरी दुष्परिणाम आपल्यावरती होतोय का हे सगळं तपासून बघण्याची आवश्यकता असते. साधी टाल्कम पावडर जरी आपण घेतली तरी हे सुद्धा रसायनच आहे. सिलिका बेस वापरलेला असतो पण त्याला विशिष्ट प्रकारचा वास, विशिष्ट प्रकारच्या फुलांचा वास व त्याच्यातनं अमुक तमुक आकर्षित होणार ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्याच्यामध्ये रसायनं मिसळली जातात आणि ते रसायनयुक्तच तयार होते ती पावडर. किंवा फाउंडेशन वापरतो किंवा काजळ वापरलं जातं, लिपस्टिक वापरलं जातं आणि आता हे लिपस्टिक पाण्याने पुसलं जाऊ नये किंवा हा मेकअप पाण्याने पुसला जाऊ नये म्हणून मग तो 10 तास टिकणारा मेकअप, त्या 10 तास पुसली न जाणारी लिपस्टिक ह्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारची रसायनं म्हणजे ऍड केली जातात, मिक्स केली जातात
आणि मग त्या प्रकारची सौंदर्य प्रसाधनं आपण ती वापरतो. केसाला लावणारे रंग आहेत, डाय, हे तर रसायनच आहेत वेगवेगळ्या प्रकारची. काळा रंग केसांना देणारी ही रसायनच आहेत. ह्या सगळ्या गोष्टी, आता तुम्ही म्हणाल की ह्याचं आणि प्रदूषणाचा काय संबंध आहे? ही तर आम्ही वैयक्तिक वापरतो, पावडर आम्ही लावतो, लिपस्टिक आम्ही लावतो, ह्या सगळ्याचा काय संबंध आहे? ह्या सगळ्याचा दोन प्रकारे संबंध आहे असं मला वाटतं. एक म्हणजे आपल्या आरोग्यावरती होणारे परिणाम. जसं मी म्हटलं की ही रसायनं आपल्या त्वचेतून आतमध्ये शोषली जातात, त्यामुळे आपल्यावरती होणारे अनेक वेळेला ऍलर्जी येणं किंवा खाज उठणं किंवा काही परिणाम होतात पण आपल्याला कळत नाही. मध्यंतरी असं झालं होतं की म्हणजे माझ्या ओळखीत एकांना असं इथून असं फोड यायला लागलेले होते आणि पटकन असं वाटलं की ते नागिण वगैरे आहे की काय. आणि नंतर मग अजून काही औषधोपचारानंतर लक्षात आलं की ती एक विशिष्ट प्रकारच्या गोष्टीची ॲलर्जी आहे. अनेक वेळेला जेव्हा आपण ही टिकली लावतो, त्या अनेक वेळेला या ठिकाणी खाज उठते. टिकलीसाठी जो गोंद वापरलेला असतो तो जर आपल्या त्वचेला इथे सूट झाला नाही तर अनेक लोकांना टिकली लावतात त्या ठिकाणी खाज उठते, पुरळ येतं. इतक्या छोट्या छोट्यापासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंतचे हानिकारक परिणाम आपण ह्याचे बघतो. आणि दुसरं म्हणजे ज्या वेळेला आपण हा मेकअप धुतो, काढून टाकतो, त्यावेळेला ही सगळी रसायनं कुठे जातात? तर आपल्या घरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामध्ये जातात आणि ह्या सांडपाण्यामध्ये त्याचं प्रदूषण होतं. त्यामुळे दोन प्रकारे, म्हणजे एक वैयक्तिक होणारा दुष्परिणाम आणि एक म्हणजे पाण्याचं होणारं प्रदूषण. ज्या वेळेला आपण पावडर लावतो त्यावेळेला फक्त हातावर एवढीशी पावडर पडत नाही, तर ती अशी मोठी, म्हणजे अशी त्याचे कणकण कणकण हवेमध्ये उडतात आणि त्या हवेमध्ये सगळं असं पांढरा पांढरी हवा तयार होते. ती हळूहळू ती जमिनीवर बसते, सगळी पावडर जमिनीवर बसते. ज्या वेळेला आपण केर काढतो त्यावेळेला ती झाडली जाते आणि मग ती केरात टाकली जाते. अशा अनेक गोष्टी असतील की ज्या हळूहळू त्याचे बारीक सूक्ष्म कण तयार होतात आणि त्या हळूहळू हळू खाली बसतात. फरशीवरती त्याचा थर तयार होतो आणि ज्या वेळेला आपण झाडतो किंवा फरशी पुसतो त्यावेळेला ते सगळं एकतर बाहेर टाकलं जातं किंवा जेव्हा फरशी पुसतो तेव्हा ते पाण्याबरोबर सांडपाण्यामध्ये येतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचे दुष्परिणाम आपण असंख्य प्रकारे बघतो. तिसरं म्हणजे औषधं. पूर्वीच्या काळी आपण आयुर्वेदिक औषधं घेत होतो, जडीबुटी किंवा वनस्पतींपासून तयार केलेली औषधं होती. ही जी औषधं होती ही अतिशुद्ध प्रमाणामध्ये नव्हती. ती आपण ज्या वेळेला घेत असू त्यावेळेला ती नैसर्गिक झाडपाल्याची औषधं असल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे फारसे दुष्परिणाम जाणवत नव्हते. म्हणजे आयुर्वेदिक औषधांना अजिबातच दुष्परिणाम नसतात का, साईड इफेक्ट्स ज्याला आपण म्हणतो, तर असतात, परंतु त्याचं प्रमाण खूप कमी किंवा नगण्य असतं. त्याचं एक कारण असावं असं मला जे वाटतं की ते नैसर्गिक स्वरूपात असल्यामुळे आपलं शरीर ते लवकर शोषून घेऊ शकतं, ऍब्झॉर्ब करू शकतं किंवा ऍसिम्युलेट करू शकतं आणि मग त्याचे फारसे दुष्परिणाम होत नसावे. परंतु हळूहळू हळू आपल्या ह्या सवयी सुद्धा बदलत गेल्या. समजा माझं डोकं दुखतंय, तर ते डोकं का दुखतंय? मी उन्हातून आल्यामुळे डोकं दुखतंय की मी काहीतरी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी झाली आहे म्हणून डोकं दुखतंय की आणखीन विविध कारणांनी ते डोकं दुखतंय, ह्याचा मी फारसा विचार करत नाही. मला असं वाटतं की बाजारात गोळी मिळते ना, सिरफेक्स, सॅरिडॉन, सरदर्दचे आराम, किंवा तुम्हाला सर्दी झालीये, अमुक तमुक काय ती हे घ्या आणि 10 मिनिटात तुम्हाला झोप लागेल. तुम्हाला अमुक तमुक काहीतरी झालंय, अमुक एखादी व्याधी झालीये किंवा आजार झालाय, पटकन तुम्ही ते हे अमुक एक औषध घ्या, अमुक एक गोळ्या घ्या आणि त्याच्यातनं बरे व्हा. हे सगळं करताना आपण कारखान्यामधली औषधं घ्यायला लागलो, जी अतिशुद्ध स्वरूपात असतात. अनेक वेळेला आपण स्वतःच्या मनाने ही औषधं केमिस्टच्या दुकानातनं आणून घेतो. त्याचा खूप जास्त प्रमाणातला डोसही आपण घेत असण्याची शक्यता आहे आणि हा
मुळात ती औषधं आपण कुठल्या कारणाने मला त्रास होतोय हे न बघता फक्त लक्षणं दाखवून की माझं पोट बिघडलं, मला अमुक एक गोळी द्या, आणि मग तो दुकानदार आपल्याला देतो 2 रुपयाची गोळी. पण ते पोट का बिघडलंय? किंवा आपण जाहिरात बघतो अनेक वेळेला की खूप खूप असं अन्न ठेवलेलं आहे आणि ते खूप चमचमीत चमचमीत अन्न ठेवलेलं आहे आणि ते भरा 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 दोन्ही हाताने खाताना आपण बघतो आणि एकदम मध्येच तो माणूस थांबतो, अरे बापरे, गॅस आणि ऍसिडिटी झालीये, आता खाऊ वाटत नाहीये. मग काय करायचं? तर अमुक एक औषध घ्या पटकन, 2 मिनिटात ऍसिडिटी आणि हे गायब होईल, आणि परत तेवढंच अन्न ठेवलं आणि तेच भराभर भराभर खायला सुरुवात. तर अशा प्रकारची जीवनशैली आपल्याला हवी आहे का? की मला त्रास झाला तरी चालेल, काहीतरी कारणाने तो त्रास काढून टाकायचा आणि मला परत तेवढंच खायला सुरुवात करायची. म्हणजे शरीर आपल्याला सिग्नल देतंय, शरीर आपल्याला संकेत देतंय की आता पोट भरलेलं आहे किंवा हे जे खाणं चाललेलं आहे हे पचनशक्तीच्या पेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपण खाणं थांबवलं ही आपली जीवनशैली आहे का काहीतरी औषध घ्यायचं आणि परत तेवढंच खायचं ही आपली जीवनशैली आपल्याला करायची आहे. तर ह्या अनेक गोष्टींचा विचार आपल्याला जीवनशैली आपली नक्की करताना करावा लागतो. ह्याला जीवनशैली म्हणतात. म्हणजे आपण काय प्रकारचा विचार करतो आणि काय प्रकारचं जीवन जगतो, कशा पद्धतीने जीवन जगतो, ह्या सगळ्याला मिळून आपण जीवनशैली हे नाव देतो. तर हे औषधांच्या बाबतीत झालं, हे सौंदर्य प्रसाधनांच्या बाबतीत झालं. सौंदर्य प्रसाधनांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपल्या आजच्या सत्राचा थोडासा विषयाच्या बाहेर जाऊन, थोडंसं मी स्वातंत्र्य घेते विषयाच्या बाहेर जायचं, की प्रत्येक जण आपल्या परीने सुंदर असतो. बाहेर जे दाखवलं जातं त्या साच्यामध्ये स्वतःला बसवण्यासाठी म्हणून आपण आपल्यावरती या सगळ्या रसायनांचा मारा करून घेणार का, ह्याचा विचार जर केला तर ही कितीतरी रसायनं आपण टाळू शकतो असं मला वाटतं. आता ह्याच्यावरचे उपाय काय? ह्याच्यावरती उपाय म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं की जीवनशैली या गोष्टीचा विचार करावा. हे सगळं म्हणजे जेव्हा कृत्रिम अन्न, सौंदर्य प्रसाधनं हे सगळं नव्हतं त्यावेळेला सुद्धा जीवन सुंदर होतं. त्यावेळेला आपण काय करत होतो, त्यावेळेला आपण कशा पद्धतीने जगत होतो ह्याचा जर का विचार करून काही गोष्टींचा अवलंब जर का आपण केला तर आपण रसायन युक्त कडून रसायन मुक्तकडे जाऊ शकतो. म्हणजे सीझन मध्ये असणारी फळं आणि भाज्या जर का आपण खाल्ल्या तर आपल्याला प्रिझर्वेटिव्ह घातलेले पदार्थ खायची गरज पडणार नाही. बायो एन्झाईम सारखा एक खूप चांगला पर्याय घरात ज्या गोष्टी आपण स्वच्छतेसाठी वापरतो त्या सगळ्यांसाठी आपण बायो एन्झाईम वापरू शकतो. बायो एन्झाईमचा अजून होणारा फायदा म्हणजे आपण जे साबण, डिटर्जंट किंवा ज्या गोष्टी वापरतो, शॅम्पू किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण वापरतो त्या जेव्हा आपल्या घरातून सांडपाण्यामध्ये जातात त्यावेळेला ते बाहेरचं पाणी किंवा वॉटर बॉडी प्रदूषित करतात. पण ज्या वेळेला आपण बायो एन्झाईम वापरतो त्यावेळेला हे बायो एन्झाईम जसं वॉटर बॉडीमध्ये जातं किंवा पाण्याच्या साठ्यात जातं ते पाण्याचा साठा स्वच्छ करत जातं. त्यामुळे बायो एन्झाईमची आम्ही एक वेगळी कार्यशाळा घेतो. माझी विनंती आपल्याला आहे की खरंच आपण ह्या सगळ्यांनी बायो एन्झाईमची कार्यशाळा करावी. आपल्या आपल्या घरात जे सामान असतं त्याच्यापासूनच बायो एन्झाईम तयार करता येतं आणि ते आपल्याला खूपशा रसायनांपासून मुक्त करू शकतो. खरंच धन्यवाद मॅडम, तुम्ही खूप छान माहिती दिलात आणि कशी आपण आपली जीवनशैली सुधारू शकतो. आपण आपली दैनंदिन जीवनात खूप केमिकल्स वापरून आपण शेवटी पर्यावरणाचाच ऱ्हास करत चाललेलो आहोत आणि तुम्ही खरंच दैनंदिन जीवनातील आपण काही उदाहरण असे घेऊ शकतो की आपण काही प्रोडक्ट्स किंवा आपल्या शैलीमध्ये बदलून आपण आपली जीवनशैली रसायनमुक्त करू शकतो. मला असं वाटतं की आता जे प्रेक्षक आहेत ना आपले सगळे ऐकणारे त्यांच्यापैकी म्हणजे प्रश्नोत्तर तर आहेतच पण त्यांच्यापैकी जर एखाद्याने असं सांगितलं
की मी माझ्या घरामध्ये रसायनमुक्त जीवनशैलीचा किंवा रसायन कमी करण्यासाठी अमुक अमुक प्रकारचा प्रयोग केला आहे, तर तो अधिक जास्त प्रकाश टाकणारा असेल या सगळ्या ह्याच्यावरती. असं आपल्यापैकी कोणी आहे का की ज्यांनी अशा प्रकारे काही गोष्टींचा अवलंब केलाय? मॅडम, त्या अगोदर आपल्याला ना एक हा, चॅटबॉक्स मध्ये प्रश्न आलेला आहे, तो आपण घेऊया, बरोबर. मग आपण लोकांना संधी हा, देऊया बोलण्याची. चालेल चालेल. तर ठीक आहे. मंगेश वेदपाठक सरांनी असा प्रश्न केलाय की सेंद्रिय पद्धतीने वाढलेली व रासायनिक पद्धतीने वाढवलेली फळे किंवा हा, पालेभाज्या हा. फिजिकली म्हणजेच बघताच क्षणी मार्केटमध्ये गेल्यावर कशा ओळखायच्या? काही हिंट असतील तर कृपया मार्गदर्शन करावे. खरं तर असं ह्या बाबतीत फार सांगता येतं असं नाही, पण अनेक वेळेला सेंद्रिय पदार्थांवरती म्हणजे ती वेगळ्या प्रकारची दुकानं सुद्धा असतात की जिथे ती सेंद्रिय फळं, भाज्या किंवा धान्य मिळतं, ऑर्गॅनिक फूड ज्याला म्हणता येईल असं मिळतं. किंवा अनेक आता असे पण निघालेत की शेतकरी तुमच्या दारात. म्हणजे करोनाच्या सगळ्या काळापासून ह्या जरा चळवळीला जोर आलेला आपण बघतो की आपल्या शहराच्या आजूबाजूला जी छोटी छोटी गावं असतात त्यातनं थेट शेतकरी टेम्पो घेऊन आपल्या वेगवेगळ्या भागांमध्ये येतात आणि त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची फळं किंवा भाज्या मिळू शकतात. बायो एन्झाईमची ज्या वेळेला आम्ही कार्यशाळा ठेवू त्यावेळेला तुम्हाला नक्की आम्ही कळवू. प्रयोगाबद्दल सांगायचं झालं तर माझं असा अनुभव फक्त शेअर करते. हा, बेसिकली कसं आहे ना, सगळेजण आपल्या घरामध्ये लादी पुसताना स्पेशली टाईल्स क्लीन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलचा वापर केला जातो, स्पेशली फिनाईलचा वापर केला जातो. खरं तर फिनाईल कधी कधी एखाद्या मेन प्रोडक्टचं बाय प्रोडक्ट पण असतं आणि ते फिनाईल म्हणून वापर केला जातो. तर मी माझ्या घरी तरी जनरली हे करते की साध्या पाण्याने एकतर आपलं घर असतं, आपण अर्बन सिटीमध्ये राहतो त्यामुळे घर काय तसं स्वच्छ असतं. लादी पुसताना मी फक्त साध्या पाण्याचा वापर करते, त्यामुळे ते पाणी जेव्हा घाण जातं त्याच्यामध्ये केमिकल पण नसतात आणि मी केमिकलचा वापर करत नाही. आणि असं दररोज केला तुम्ही, सकाळ संध्याकाळ होतो, आपण करतो बऱ्यापैकी आपल्या घरामध्ये पाण्याचा आपण वापर करतो. तसं केल्यामुळे एक तर केमिकलचा वापर पण कमी होतो आणि आपल्या घरामध्ये अगदी काही स्वच्छता पण राहते. स्वच्छता पण राहते. हा एक बरोबर आहे. आता हे जे सांगितलं ना हिने ते बरोबर आहे. म्हणजे मध्यंतरी आम्ही म्हणजे पर्यावरण दक्षता मंडळाने दिलीप कुलकर्णी आणि पौर्णिमा कुलकर्णी जे खूप मोठे पर्यावरणातले तज्ज्ञ आहेत त्यांची एक कार्यशाळा घेतली होती. त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये ज्या ज्या प्रकारच्या पर्यावरणीय सवयी त्यांनी स्वतःला लावून घेतलेल्या आहेत त्याच्याबद्दल त्यांनी खूप सविस्तर माहिती दिली. ती सगळीच्या सगळी सांगणं आता वेळेअभावी शक्य नाही, पण त्यांनी एक सांगितलं होतं की आपण जे रोज घालतो कपडे त्याला रोजच्या रोज एवढे मोठे डिटर्जंट किंवा ह्याची काय आवश्यकता नसते. नुसत्या पाण्यामध्ये जर आपण 1-2 वेळा ते कपडे खळबळून व्यवस्थित जर का आपण धुतले आणि मग तिसऱ्या वेळेला जर आपण साबण लावला तरी सुद्धा होऊ शकतं. म्हणजे असं ते स्वतः गेली अनेक वर्ष वापरतायत. त्याच्यानंतर मी सुद्धा हा प्रयोग करून बघितला स्वतःला की एकदा साबण लावायचा, एकदा नाही लावायचा, एकदा साबण लावून धुवायचे कपडे, अगदी बाहेर जायचे सुद्धा, आणि एकदा नुसत्या पाण्यातनं खळबळून काढायचे, तरी सुद्धा तो कपडा तेवढाच स्वच्छ असतो. म्हणजे आपल्या मनामध्ये स्वच्छतेच्या ज्या अवास्तव कल्पना जाहिराती बघून निर्माण झाल्या त्या थोड्याशा तपासून बघण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या काळामध्ये तर हे सगळ्याची भीती आणखीन बसली आपल्या मनामध्ये की वळवळणारं काही दिसलं की ते मारलंच पाहिजे. अशा तऱ्हेने आपल्या शरीरामध्ये सुद्धा असंख्य बॅक्टेरिया किंवा असंख्य सूक्ष्मजीव असतात शरीराच्या आतमध्ये, आणि जर का ते आपल्याला मारणं शक्य नाही, पण आपण जे खूप अत्यंत ऍसिडिक किंवा अत्यंत चित्रविचित्र अन्न जे खातो त्याच्यामुळे हा जर का फ्लोरा बिघडला तर आपल्याला अन्न पचनाला समस्या निर्माण होऊ शकते. किंवा आजकाल बाजारामध्ये जे दही मिळतं ते आंबटच होत नाही. आता जर का आपण विचार केला की ते आंबट का होत नाही, तर त्यातले जे बॅक्टेरिया असतात हे मारून टाकलेले असतात. त्यामुळे त्याची फर्मेंटेशनची जी प्रोसेस आहे ती थांबलेली असते. मग हे दही आपण प्रोबायोटिक म्हणून जे खातो
त्याचा काय उपयोग आहे आपल्या शरीराला पोषण म्हणून? तर काहीच उपयोग नाही. आपण जे रोज ताक पितो त्याच्यातनं चांगले बॅक्टेरिया पचनाला मदत होतील, उपयुक्त असतील असे बॅक्टेरिया आपल्याला मिळत असतात. आणि जर का आपण ते बॅक्टेरिया मारून टाकलेलं दही, ताक हे जर आपण खाल्लं तर मग आपलं पचन कसं काय चांगलं होणार? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा खूप साकल्याने, तारतम्याने आणि आपल्याला जे जे करणं शक्य होईल त्या सवयी आपण अंगीकारणं याची खूप आवश्यकता आहे असं मला वाटतं. नमस्कार. हा बोला मॅडम. आरो वॉटरचं काय सांगता येईल? म्हणजे हल्ली ते पिऊ नये किंवा काय, कसं करावं? आरो वॉटर पिऊ नये म्हणण्यापेक्षा हे जे फिल्टर असतात ना त्याने सगळ्या प्रकारचे त्यातले विरघळलेले जे वायू असतात ना तेही निघून जातात. आरोचं पाणी शुद्ध करण्याकरता जेव्हा ते वापरलं जातं त्यात बरंचसं पाणी फुकटही जातं. त्यामुळे आरोवरती हल्ली बऱ्याच प्रमाणात आक्षेप घेतला जातो. अच्छा. त्यापेक्षा नैसर्गिक पाणी प्यायलेलं कधीही जास्त चांगलं. ओके, थँक्यू. पुढचा प्रश्न, ज्या भाजीवर कीड असते त्या भाजीवर पेस्टिसाइड नसते, हे खरे आहे का? हा, बऱ्याच प्रमाणात खरं आहे. कारण ज्या भाजीवरती कीड असेल म्हणजे पेस्टिसाइड नसेल तिथेच ती कीड जिवंत राहू शकते. त्यामुळे खरं तर बाजारामध्ये समजा आपण गेलो आणि फ्लॉवरचा गड्डा बघितला, समजा एक खूप पांढरा शुभ्र आहे आणि त्याच्यावर अगदी अजिबात कीड नाहीये आणि त्याच्या शेजारी दुसरा एक गड्डा आहे आणि त्याच्यावरती ती हिरव्या रंगाची एक आळी दिसते आपल्याला, तसं असेल तर तो आपण नक्कीच कुठला गड्डा घेतो? पांढरा शुभ्र असलेला गड्डा घेतो. पण आपल्यापेक्षा हे जे आळ्या आहेत, कीटक आहेत किंवा सूक्ष्मजीव आहेत त्यांना जास्त कळतं की इथे रसायन आहे किंवा केमिकल फवारलेलं आहे किंवा नाही. त्यामुळे आवर्जून आपण तो आळी असलेला गड्डा घ्यावा. नमस्कार मॅडम, खूप छान माहिती आपण दिली. शॅम्पूच्या बद्दल आणि साबणाच्या बद्दल तुम्ही जे सांगितलं, तर लहान मुलांसाठी जे काही साबण वापरले जातात, माइल्ड म्हणून वापरले जातात, तर त्यात कमी केमिकल्स असतात असं काही आहे का? आणि शॅम्पूच्या ऐवजी शिकेकाई वापरणं हे केव्हाही जास्त चांगलं असं मला वाटतं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. शॅम्पूच्या ऐवजी शिकेकाई, आणि शिकेकाई आपण पूर्वापार वापरत होतो. हो. त्याच्यामध्ये रिठा पावडर जर घातली तर सिल्की आणि सुळसुळीत आपल्याला जे केस हवे असतात तेही मिळू शकतात. लहान मुलांच्या बाबतीत आपण जर बघितलं तर केमिकल कमी प्रमाणात वापरलेली असतात, म्हणजे नो टिअर शॅम्पू वगैरे असं जे जाहिरात केली जाते त्याची, पण त्याच्यामध्ये फेस येतो. ज्या ज्या गोष्टीमध्ये फेस येतो त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये रसायनं ही वापरलेली असतातच. लहान मुलांना पूर्वापार आपण चण्याचं पीठ, दूध, साय आणि हळद हे असं करून आपण घरी तयार करत होतो. आणि म्हणजे ताजं ज्याला म्हणता येईल, म्हणजे त्याच्या त्यावेळेला तयार करायचं आणि लगेचच वापरायचं. आणि ह्या सगळ्याचे गुणधर्म आपल्याला माहितीये. चण्याच्या पिठाचा गुणधर्म माहितीये, साईचा गुणधर्म माहितीये, हळदीचा गुणधर्म माहितीये. त्यामुळे ह्या नैसर्गिक वस्तू अगदी जी लहान तान्ही बाळं असतात त्यांना आपण साबण म्हटलं तर काही ना काही प्रकारात केमिकल हे आलंच. पूर्णपणे केमिकल फ्री असं साबण मिळणं कठीण आहे. पण पूर्वीच्या म्हणजे त्याच्यामुळे आपण ह्या ज्या गोष्टी वापरल्या ना पूर्वापार ज्या आपल्याला माहिती आहेत तर त्या जास्त चांगलं आहे कधीही. इव्हन आपण जरी वापरलं, म्हणजे आपण दिवाळीच्या काळामध्ये उटणं वापरतो, मग ते उठणं आपण वर्षभर वापरलं तरी हरकत काही नाहीये. म्हणजे आपला एक ना असा एक माइंडसेट तयार झाला की उठणं फक्त दिवाळीत वापरायचं असतं किंवा मोती साबण फक्त दिवाळीत वापरायचा असतो. पण ते उठणं जर का आपण वर्षभर वापरलं तरी हरकत काही नाही, त्याने चांगलंच म्हणजे फायदाच होणार आहे आपल्या त्वचेला. थँक्यू मॅडम. मला असं वाटतं वेळ झालीये तर आपण इथे थांबूया आणि मी शुभमला विनंती करते की त्याने पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे जाऊया. एक आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय दिवस आहे.
तो कोणाचा, तर तो एका अशा प्राण्याचा ज्याला आपण नेहमी बघतो किंवा आपण नेचर पार्क मध्ये जर तुम्ही कधी गेला असाल तर त्याला तुम्ही बघितलं असेल, आणि तो आहे आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन. बिबट्या हा कॅट फॅमिलीतील देखणा प्राणी असून याचा वावर आफ्रिका, मध्य व पश्चिम आशिया खंडातील काही भागात, रशियाच्या दक्षिण भागात व भारतीय उपखंडाच्या दक्षिण, उत्तर व पूर्व भागात आहे. हा वेगवान प्राणी म्हणून ओळखला जातो, ज्याची स्पीड 60 किमी इतकी आहे. आता विविध कारणांनी होणाऱ्या जंगल तोडीमुळे भक्ष्याच्या शोधात कधी कधी बिबटे मानवी वस्तीत शिरल्याच्या बातम्या आपण ऐकतो. कोट, कपडे, पर्स किंवा इतर शोभेच्या वस्तूंसाठी याचे कातडे वापरले जाते. तसेच मांस, नख, दात, हाडं यासाठीही याची शिकार व तस्करी मोठ्या प्रमाणात होते. परिणामी त्यांची संख्या चिंताजनक झाली असल्यामुळे 3 मे रोजी आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच आपण आपली खुली पर्यावरण शाळेचे पुढील काही सत्र अशा प्रकारे आहेत. 10 मे रोजी आपल्याला डॉक्टर अनिकेत ठोसर हे एनर्जी या विषयावर माहिती देणार आहेत व 17 तारखेला एनर्जी ह्याच विषयाचं एक सत्र आहे. तसंच पुढे 24 तारखेला आशिष पाटील सर आपल्याला एनर्जी ऑडिट याबद्दल माहिती देणार आहेत व शेवटचे मे महिन्यातील 31 तारखेला जयश्री कुलकर्णी मॅडम आपल्याला पर्यावरणीय दिवसांबद्दल माहिती देणार आहेत. तर खरंच सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद, तुम्ही या सत्रामध्ये सहभागी झालात. आणि जोशी मॅडम तुमचेही खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला आज खूप छान माहिती दिल्याबद्दल. तर मी आजच्या या सत्राचे सत्र संपवतो. धन्यवाद.